आज आपण ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. आज आपण त्याचा सारांश बघणार आहोत. भगवंतानी मागील 7व्या अध्यायाच्या शेवटी अर्जुनाला आदिभूत, आदिदैव यांना जाणून आदियज्ञ म्हणजे जो मी त्याची प्राप्ती ज्यांनी करून घेतली त्या भक्तास मरणकाळी शरीर वियोगाचे दुःख होत नाही, हे जाड शब्द अर्जुनाच्या मनात घोळत असल्यामुळे प्रस्तुत अध्यायात अर्जुन 7 प्रश्न भगवंतास विचारणार आहे. त्या प्रश्नाचे स्पष्टीकरण भगवंत करणार आहेत. भगवंत म्हणतात, अर्जुना, ब्रह्म, कर्म, अध्यात्म, आदिभूत व आदिदैव कशाला म्हणावे हे तुला मी क्रमाने सांगतो. 1. जे सूक्ष्म, व्यापक, सर्वात व्याप्त असून अविनाशी असे परमश्रेष्ठ तत्व म्हणजे ब्रह्म होय. जे सृष्टीच्या उत्पत्ती व लयाबरोबर उत्पन्न होत नाही व नाशही पावत नाही अशी जी ब्रह्माची सहज स्थिती तिलाच अध्यात्म म्हणतात. ही चराचर चित्रविचित्र सृष्टी उत्पन्न होते व असंग ब्रह्माच्या ठिकाणी माया विशिष्ट परमेश्वराचा सृष्टी, उत्पत्ती, स्थिती व नाश याचा जो व्यवहार होतो तेच कर्म होय. पंचमहाभूतात्मक संयोगाने जे नामारूपात्मक शरीर उत्पन्न होते व वियोग झाला की जे नाहीसे होते त्याला आदिभूत म्हणतात. जो मुळात परमात्माच आहे, परंतु अहंकार वशामुळे निराळा झाल्यासारखा होऊन शरीरात राहतो त्याला आदिदैव म्हणतात. देहांकार नाहीसा करून जो देहातच राहतो त्याला अभियज्ञ म्हणतात. व जो मीच आहे, वास्तविक आदिभूत, आदिदैव हे मीच आहे, परंतु अविद्येमुळे ते तत्व हीन दशेला आले आहे. तो हीनकसपणा गेला म्हणजे मुळातच अभियज्ञ आहेच आणि वैराग्याच्या सामर्थ्याने इंद्रिय निग्रह करून अष्टांग योगाच्या साधनाने हीनकसपणा नाहीसा होतो व शेवटी साधनही नाहीसे होते व शेवटी साध्यच शिल्लक राहते. अर्जुनाचे आपल्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष आहे हे जाणून आनंदयुक्त होऊन भगवंत पुढे अंतकाळाची स्थिती सांगतात. मरणापूर्वी ज्या पुरुषाने अभ्यासाची साधन करून जे मदरूप झाले आहे त्यांना शरीर पडण्याचे दुःख नसते व केव्हा पडते हेही समजून येत नाही, अशी त्या योगाची अवस्था झालेली असते असे भगवंत म्हणाले. पुढे भगवंत म्हणतात, जन्मभर आपणास एखादी गोष्ट आवडली असेल तर अंतसमयी त्या गोष्टीची आठवण होते व अंते मतिहा सा गतिहा या न्यायाने त्या पुरुषास ती गती प्राप्त होते. म्हणून अर्जुना, तू माझे स्मरण कर म्हणजे तू माझ्या स्वरूपाला प्राप्त होशील. मग तुला युद्ध करण्यास काही भीती नाही. यासाठी तू चित्त माझ्या ठिकाणी एकाग्र कर म्हणजे तू जन्म मरणातीत होशील. याप्रमाणे ते योगी मनाचा बाह्यरंग वृत्तीचा निग्रह करून जी अंतर्मुख करतात व सर्व जीवन संयमन व निग्रह वृत्तीने घालवतात. अशा प्रकारे मन एकदा का स्थिर झाले मग प्राणवायूच्या सहाय्याने प्रणवाचे त्या ओंकाराचे ध्यान करून ओंकाराच्या 3 मात्रेचा अर्धमात्रेत लय होईपर्यंत प्राणवायू चिदाकाशात स्थिर करावा. म्हणजे त्याचे ऐक्य होताच तो ओंकार ब्रह्मावर ठसेल आणि
त्यानंतर ओमची स्मृती नाहीशी होईल आणि ओंकार हे माझे स्वरूप आहे या स्वरूपापर्यंत पोचले म्हणजे त्याच्या पलीकडे काहीच राहत नाही. परंतु अंतसमयी मनुष्याला असाध्य यातना होतात तेव्हा भगवंताचे स्मरण याची कशी आठवण होईल असे तुला वाटत असेल तर अर्जुना, जन्मभर ज्या भक्तांनी माझी भक्ती नामस्मरण केले आहे त्या भक्तांच्या अंतकाळी मी त्याच्या ऋणातून मुक्त होण्याकरता माझ्या स्वरूपाचे स्मरण करून देतो व त्यामुळे माझ्या स्वरूपाला प्राप्त होऊन जन्ममरणातीत होतात. वास्तविक या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटणे फार कठीण आहे. इंद्र ब्रह्मादिक देवांना सुद्धा मी जन्ममरणाची परंपरा सुटलेली नाही. ज्या ब्रह्मदेवाच्या सृष्टीचा पसारा प्रलयसमयी ज्यात लय पावतो त्या सृष्टीच्या घडामोडीशी त्या अक्षर चैतन्याचा काहीही संबंध नसतो. ते वेगळेच असते. एकंदरीत या उत्तम चैतन्य ब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी सरळ भक्ती हा एकमेव मार्ग आहे. काया वाचा मने त्याची भक्ती केली म्हणजे तो भगवंत म्हणजे चैतन्य त्या फळाला शोधित येते. एकदा का परमात्मा स्वरूप झाले की तो जन्ममरणातीत होतो. पुढे भगवंतानी मरण काळाच्या स्थितीवर अवलंबून आहे. त्यासाठी उत्तरायण म्हणजे आर्चिरादी व दक्षिणायन म्हणजे धूम मार्ग सांगितले. उत्तरायणात मरण आले म्हणजे मोक्ष प्राप्त होतो व दक्षिणायनात मरण आले म्हणजे पुन्हा जन्म प्राप्त होतो. परंतु अर्जुना, जे पुरुष मरणापूर्वीच परब्रह्माच्या ठिकाणी स्थिर झालेले असल्यामुळे त्यांना कोणताही मार्ग मिळाला तरी त्यांच्यात काहीच बिघाड होत नाही. अशा प्रकारे योगेश्वराची कथा प्रस्तुत अध्याय परब्रह्मरूप जे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितली व तीच कथा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी माझे श्री गुरु कृपेने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला असे म्हणून हा 8वा अध्याय संपविला.